या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते. शिव्या तर रोजच खात असतो. आणि आता हे सगळ्यांना कळते. काल जे गेले होते ना, बाबा मानलं, बाबा तो ओलल्ला. अरे ओलल्ला, पण तुझी दाढी आली, तू आता बोबडं कशाला बोलतोस? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमतच नाही. अरे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती. पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते. त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत. मांजराचा वाघ नाही होऊ शकत, वाघ हा वाघच असतो. आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका, वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार. तसंच त्यांचं चाललेलं आहे. आता एक 15 दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला. झाला कसा आधी घोटाळा? कोणी होऊ दिला? झाल्यानंतर तो बाहेर कसा आला? कोणी बाहेर काढला? असे अनेक घोटाळे गेल्या 1 वर्षामध्ये येत आहेत. मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत. मग हे स्वतःच न्यायाधीश, आरोप करणारे पण हेच, म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच. केसेस काढून द्यायच्या बाहेर, कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी, आणि मग यांनी क्लीन चिट द्यायचे. म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत, नीट तुझ्या साईज मध्ये राहा, नाही तर लटकावून टाकीन तुला. ही टांगती तलवार त्याची डोक्यावरती ठेवायची. आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेत. अरे कसली टांगती तलवार? ती तलवार हातात घे आधी, ते टांगती काय ठेवतोयस? हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत. हा त्याचा पक्ष फोडतोय, तो त्याचा पक्ष फोडतोय, तो त्याचा पक्ष फोडतोय. आता यांना कळेल काय होतंय. कारण गेलेत ते सगळे बाजार मुंडगे गेलेत. आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे. आपल्याला जे वाटलं होतं 2014 साली की आत्मनिर्भर भारत, आपल्याला वाटलं होतं हे करू शकतात बाबा, आत्मनिर्भर भारत करू शकतात. पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते. त्यांना सगळे असे टोणगे, कोणी भ्रष्टाचारातले सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय. भ्रष्टाचारी ते तो का मेळावा, भाजपा पक्ष वाढवावा.